अवैध मद्य तस्करीतून झालेल्या हत्येच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधारास अटक। दिनांक 7 जुलै 2024 रोजी रात्री चांदवड मनमाड रोडवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गाडीला धडक देऊन एका जवानाचा मृत्यू झाला होता आणि 2 पोलीस अंमलदार गंभीर जखमी झाले होते। ही दुर्घटना अवैध मद्य तस्करीच्या गाड्यांमुळे घडली होती। या घटनेबाबत चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 273/2024 दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याच्या गंभीरतेमुळे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी त्वरित कारवाईचे आदेश दिले। या प्रकरणात 5 आरोपींना देविश पटेल, अशफाक अली शेख, राहुल सहानी, शोहेब अन्सारी आणि भावेश कुमार प्रजापती अटक करण्यात आली आहे। यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने दमन आणि दादरा नगर हवेली येथे आरोपींवर पाळत ठेवून मुख्य सूत्रधार संजय मारवाडी उर्फ पुरणसिंग माधू सिंग मारवाडी याला दमन येथून अटक केली। आरोपी संजय मारवाडी हा क्रेटा कारमधून मद्याची अवैध वाहतूक करत होता। पोलिसांनी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला असता तो फरार झाला होता। पोलिसांनी दमन येथे सतत पाळत ठेवून त्याला अटक केली। या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। वृत्तसंकलन विभाग, लक्ष न्यूज, नाशिक।